फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. गोलंदाजी मार्कवरती मुशरफ. चांगली मॅच आपल्याला जरूर पाहायला मिळतीये. लेट्स प्ले. गोलंदाज मुशरफ पहिला बॉल घेऊन निघाला. व पहिलाच बॉल आडवा बाटनं खेळण्याचा प्रयत्न. राऊंड विकेटनं बरोबर गोलंदाजी केली जाते आणि बरोबर अँगल देखील क्रिएट केला. पहिलाच बॉल पडल्यानंतर थोडासा स्लाइडली बाहेर निघाला. डॉट बॉलनं झाली आहे सुरुवात या मॅचला. जबरदस्त मॅच, हाय व्होल्टेज ड्रामा या मॅचमध्ये देखील पाहायला मिळेल. कारण की या स्पर्धेमध्ये आमदार चषकामध्ये प्रत्येक मॅच ही अगदी आपण हाय व्होल्टेज होताना पाहायला मिळाली आहे. प्रत्येक मॅच अगदी रंगतदार अवस्थेमध्ये पाहायला मिळाली आहे आणि त्यातीलच मात्र आणखीन एक जबरदस्त मॅच प्रेक्षकांच्या भेटीस आली आहे. पहिला डॉट बॉल. ओ बाहेर जाणारा बॉल कट करण्याचा प्रयत्न. मिळाली आहे विकेट. संकेत बाबरे आउट. पहिला बॉल अगदी अँगलनं बाहेर निघाला होता आणि अगदी दुसरा बॉल देखील आपण पाहताय अगदी पडल्यानंतर बाहेरच निघत होता आणि त्या बॉलवरती कट करण्याच्या प्रयत्नामध्ये फलंदाज मात्र बाद झालाय. संकेत बाबरेची मोठी विकेट आली आहे. ती मात्र चेंज द गेम वंजारपाडा टीमची. संकेत बाबरे बाद झालाय. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये ऑन स्ट्राईक आपल्याला पाहायला मिळेल. सौरभ मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. तिसऱ्या क्रमांकावरती ऑन स्ट्राईक आपण त्याला पाहताय. सौरभ आलाय. पहिल्याच ओव्हरमध्ये आपण पाहताय सेकंड बॉलवरती मुशरफनं मात्र पहिली विकेट मिळवली आहे. चांगली मॅच, शेवटची मॅच पहिल्या फेरीतील दोन्ही मातब्बर संघ एकमेकांच्या विरोधामध्ये पाहायला मिळतात. ओ यावेळी अगदी आपण पाहताय पाडल स्वीप करण्याचा प्रयत्न. पूर्णपणे अगदी आपण पाहताय स्वतःला स्ट्रेच केलं होतं. बॉलच्या मेरिटपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला परंतु बॅट अँड बॉलचा संपर्कच नाही आहे. आणखीन एक डॉट बॉल इथून आपल्याला पाहायला मिळतो आहे. पहिलं षटक चालू आहे. 5 ओव्हरची मॅच आहे. माहिती आहे बॅटिंग करणाऱ्या चेंज द गेम वंजारपाडा टीमला देखील भरपूर सारा वेळ आहे धावा बनवण्यासाठी. 5 ओव्हरची मॅच आहे. थोडासा वेळ जरूर घेतला जाईल परंतु विकेट्स आले त्याचा दबाव तो मैदानाच्या आतमध्ये जरूर आपल्याला पाहायला मिळेल. आल्या आल्या खऱ्या अर्थानं काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न सौरभचा आणि तिथे देखील आपण पाहताय डॉट बॉलच. यावेळी समोर मारलाय. लॉंग ऑफ मध्ये फिल्डर आहेत तोपर्यंत एकच धावेतून आपल्याला पाहायला मिळते. एका धाब्यानं आपण पाहताय अकाउंट ओपन झालंय. बॅटिंग करत असताना चेंज द गेम वंजारपाडा टीमचं एक धाव फलकामध्ये पाहायला मिळते. आतापर्यंत जर पाहिलं तर 4 बॉल फेकलेत मुशरफनं. 4 बॉलमध्ये 2 डॉट बॉल, त्याच्यामध्ये एक संकेतची विकेट आणि आता मात्र एक सिंगल धाव म्हणजे एक धाव ही फलकामध्ये पाहायला मिळते. चेंज द गेम वंजारपाडा टीम म्हटल्यानंतर नेहमी एक फ्लाइंग स्टार्ट, नेहमी सुरुवात चांगली करणारा हा संघ म्हणून ओळखला जातो. परंतु यावेळी जर पाहिलं गेलं गोरेगाव टीमच्या अगेन्स्ट खेळत असताना पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करत असताना कुठेतरी पाठीमागे राहिलाय की काय असाच प्रश्नचिन्ह इथून उभा राहिला. परंतु क्रिकेट आहे अगदी आपण पाहिलं गेलं तर क्षणाला रंग बदलणारा हा खेळ म्हणून या क्रिकेटच्या खेळाला पाहिलं जातं. पहिलं षटक आता प्रगतीपथावरती अजूनही 4 षटकांचा खेळ बाकी आहे. विकेट केलाय इनफिल्डच्या वरून. पॉइंटला भेदलाय. बॉल चाललाय डीप पॉइंट मध्ये. चौकार. चांगला स्ट्रोक पाहायला मिळाला करणच्या बॅटमधून. करण जसा स्ट्राईकवरती आला त्याच्या बॅटमधून हा स्ट्रोक पाहायला मिळाला. इनफिल्डच्या वरून कशा पद्धतीने खेळायचं हे करणला अगदी माहितीच आहे. वाडवा बॅटने खेळण्याचा प्रयत्न. बॅट अँड बॉलचा संपर्क नाही आहे. ऑन साईडला खेळायचं होतं विथ द टर्न. हा फटका खेचायचा होता परंतु इथे जर पाहिलं गेलं तर डॉट बॉल झाला. षटक क्रमांक 1 समाप्त झालाय मुशरफचा आणि त्यानं मात्र पहिल्या षटकामध्ये धावा दिल्या त्या 5 आणि विकेट आली आहे ती म्हणजे 1.
चांगली गोलंदाजी, इकॉनॉमिकल राहिलाय पहिल्या षटकामध्ये. अगदी आपण पाहताय कमीत कमी धावसंख्येचं षटक हातलायचं होतं आणि त्याच्यामध्ये अगदी आपण पाहताय त्याला यश देखील आलंय. विकेट देखील त्याला मिळाली आहे. मोमेंटम त्यानं मात्र पहिल्याच ओव्हरमध्ये आपल्या टीमकडे ते मात्र बनवून ठेवलं. परंतु अजूनही 4 ओव्हरची मॅच बाकी आहे. इथून टार्गेट सेट करायचं आहे. चेंज द गेम वंजारपाडा टीमला मोठे फटके तर मारावेच लागेल. पार्टनरशिप बिल्डअप करावी लागेल. सिंगल डबल देखील या मॅचमध्ये तितक्याच महत्त्वाची आहे. एक सन्मानजनक धावसंख्येपर्यंत जर पोहोचायचं असेल तर मात्र पार्टनरशिप या मॅचमध्ये भरपूर महत्त्वाची आहे. सेकंड ओव्हरला सुरुवात होते. बॅटिंग पॉवर प्ले आणि आता गोलंदाज आरम गोलंदाजी मार्क होते आपण पाहताय. चला जास्त वेळ घेऊ नका. फिल्डिंग करणारी गोरेगाव टीम, वेळ आपल्याकडे फार कमी आहे. आज फायनल रात्र आहे. आपल्याला आज सेमीफायनल फायनल देखील खेळवायची आहे. त्यासाठी मात्र वेळ आपल्याकडे फार कमी राहणार आहे. आरम गोलंदाजी मार्क होती. सेकंड ओव्हरमध्ये सॅकिंग एंडवरती आपण पाहताय फलंदाज सौरभ, जो 3ऱ्या क्रमांकावरती मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. हो पडल्यानंतर आतमध्ये आला होता. हलक्या हाताने स्केअर करत असताना शॉर्ट फाईन लेगकडे बॉल चाललाय. तोपर्यंत एकच धावेतून आपल्याला पाहायला मिळते. एका धाब्यानं आपण पाहताय धावफलक जाऊन पोहोचलते. आता मात्र 6 वरती विकेट्स आले ती एक. थोडासा सावकाश शांत संयमिक सुरुवात मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. कारण की संकेत अगदी जर पाहायला गेलं तर लवकर बाद झालाय. संकेत बाद झाल्यानंतर थोडासा दबाव तर नक्कीच आपण पाहताय करणवरती देखील असेल. कारण की इथून आता संघाला संपूर्ण सांभाळण्याची जबाबदारी त्याच्याकडे. त्याला इथून मात्र आता टार्गेटपर्यंत पोहोचायचं आहे. चांगलं टार्गेट तर मात्र ठेवावा लागेल विपक्ष टीमच्या समोर. तो प्रयत्न त्याचा चालू आहे. खुला टाकलाय आणि इथे फिल्डर आहेत बरोबर अगदी त्यांच्या हातामध्येच. बरोबर 6 वरती दुसरी विकेट आली आहे. करण बाबरे देखील इथून बाद झालाय. काय जबरदस्त गोलंदाजी पाहायला मिळते गोरेगाव टीमकडनं. पहिलं षटक जे अवघ्या 5 धावसंख्येचं आलं त्याच्यामध्ये संकेतची विकेट आली. आता मात्र दुसऱ्या षटकाला सुरुवात झाली. आरम आला. पहिल्या बॉलवरती सिंगल आणि दुसऱ्याच बॉलवरती विकेट आली आहे. आल्यानंतर आता मैदानाच्या आतमध्ये 4थ्या क्रमांकावरती आपण पाहताय प्रियेश बाबरे यांना तुम्ही बॅटिंग करताना पाहताय. प्रियेश बाबरे म्हटल्यानंतर एक उत्कृष्ट असे समालोचक मराठीचे अगदी आपण पाहताय मराठी भाषेचे उत्कृष्ट असे समालोचक म्हणून ज्यांना संबोधलं जातं. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रियेश बाबरे यांचा आवाज आपण ऐकतो. ते प्रियेश ऑन स्ट्राईक. पहिला फुल टॉस बॉल गॅपमध्ये ढकललाय. 2 फिल्डर बॉलचा पाठलाग करतायत. बॉल सरळ चाललाय शॉर्ट पॉइंटच्या बाजूनं. डीप पॉइंट सीमा पार चौकार. जाऊन पोहोचले ती 10 वरती. प्रियेश बाबरे मैदानाच्या आतमध्ये 4थ्या क्रमांकावरती दाखल झाले आणि मात्र आल्या आल्या त्यांच्यासोबत फुलटॉस आला. बरोबर गॅप शोधली आहे. अगदी आपण पाहताय गॅप मात्र शोधली आणि तिथून मात्र चौकार देखील पाहायला मिळतोय. 30 या सर्कलचं रिस्ट्रिक्शन असणारं हे षटक आहे. बॅटिंग पॉवर प्लेचं षटक आहे. गॅपमध्ये फटके जर आले तर धाबा मोठ्या मिळतील. हे सर्व काही माहिती आहे प्रियेशला. कारण की नेहमी समालोचन करत असतात आणि त्याचवेळी मात्र प्रत्येक प्लेयर्सला इथून अगदी आपण पाहायला गेलं तर ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. बरोबर एस्टांवरतूनच बॉल निघून गेला. प्रत्येक प्लेयरला खऱ्या अर्थानं त्यांनी अगदी जवळून पाहिलं. प्रत्येक गोलंदाजाची व्हेरिएशन पाहिली आहे. बॅटिंग कशा पद्धतीने केली जाते हे सगळं काही प्रियेशांना माहिती आहे आणि तेच अनुभव कदाचित आता मात्र त्यांच्या कामी येत आहे. कारण की पहिल्याच बॉलवरती चौकार आला. त्यानंतर मात्र हा डॉट बॉल. धावसंख्या 10 आहे. दुसरं षटक प्रगतीपथावरती. 10 मध्ये
10 धाबा आतापर्यंत बनवल्यात. हो खोला टाकलाय, ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न व्यवस्थित कनेक्ट झालाच नाहीये. स्वतः गोलंदाज पोहोचलेत तोपर्यंत धाव मिळतीये. पुनश्च एकदा सिंगल आल्यानंतर धावफलक जाऊन पोहोचले ते 11 वरती. 2 विकेट्स आल्यात. चेंज द गेम. वंजारपाडा टीमच्या पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करत असताना भरपूर चांगली मॅच प्रेक्षकांच्या भेटीस आली आहे. गोरेगाव आणि त्यांच्या विरोधामध्ये चेंज द गेम वंजारपाडा या 2 टीम दरम्यान. दोन्ही टीम सुपरस्टार आहेत. एकमेकांच्या विरोधामध्ये नेहमी चांगली कामगिरी राहिली आहे. आज देखील आपण पाहताय आमदार चषकाच्या माध्यमातून दोन्ही टीमचा खेळ आपल्याला पाहायला मिळतोय. जबरदस्त. हो फुलटॉस बॉल ऑन साईडला टर्न केलाय, गॅपमध्ये बॉलला ढकललाय, बॉल चाललाय वाडीस लॉंगॉनला, सीमा पार. धावा मिळतील 4. सौरभच्या बाटमधून आलाय चौकार. चौकारानंतर धावसंख्या जाऊन पोहोचले 15. ओव्हर क्रमांक 2 देखील समाप्त झालाय. 2 पॉवर प्लेचे षटक समाप्त झालेत आणि धावसंख्या पाहायला मिळते चेंज द गेम वंजारपाडा टीमची ती मात्र 15. 2 बाद 15 ही धावसंख्या. आता खऱ्या अर्थानं थोडंसं सावधरित्या क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये खेळतीये चेंज द गेम वंजारपाडा टीम. पियुष आणि त्याच्या साथीनं आपण पाहताय सौरभ. दोघांमध्ये खऱ्या अर्थानं पार्टनरशिप बिल्डअप होणं फार गरजेचं आहे आणि दोन्ही बॅटरला चांगलं माहिती आहे, कारण की इथून गोरेगाव टीमची गोलंदाजी चांगली होती आहे. त्यांच्या विरोधामध्ये मात्र आता प्लॅनिंग आखून क्रिकेट खेळावं लागेल. मुशरफ सेकंड स्पेलमध्ये पुनश्च एकदा हो ड्राईव्ह केला. एक्स्ट्रा कव्हरला फिल्डर आहेत, त्यांना बीट केलाय. डीपमध्ये बॉल, लॉंग ऑफचे फिल्डर आलेत वेगानं. तोपर्यंत दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, पोहोचलेत. गुड रनिंग बिटवीन विकेट. प्रियेशचा अगदी आपण पाहताय कव्हर ड्राईव्हचा फटका, परंतु या फटक्यामध्ये ताकद थोडी कमी पडली. शॉट एक्स्ट्रा कव्हरला बरोबर अगदी भेदलं होतं, परंतु डीपमध्ये लॉंग ऑफचे फिल्डर वेगानं आले. बॉलला फील्ड केलं. 2 धावा इथून पाहायला मिळाल्या. 2 धावानं 17 धावसंख्या धाव फलकावरती आहे. कॅल्क्युलेट क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतो सध्याच्या घडीला चेंज द गेम वंजारपाडा टीमकडनं. समजदारीचं क्रिकेट, शांत क्रिकेट, संयमी क्रिकेट मैदानाच्या आत. हो यावेळी टप्पा थोडा मागे ठेवला आणि तिथून मात्र बॉलला टर्न केला. अगदी बरोबर रायटी फलंदाजासाठी लेग कटर आलाय. पाहतच राहिलाय प्रियेश देखील या बॉलकडे आणि इथून आणखीन एक डॉट बॉल खऱ्या अर्थानं मोठ्या प्रमाणामध्ये खेळले गेलेत आणि त्याचा दबाव देखील मैदानाच्या आतमध्ये आलाय. मोठे फटके देखील आलेत, परंतु डॉट बॉल देखील मोठ्या प्रमाणामध्ये आलात. विकेट्स आल्यात. तो दबाव अगदी आपल्याला मैदानामध्ये पाहायला मिळतोय. नॉट स्ट्राईक एंडवरतून आपण पाहताय सौरभ थोडेसे कान मंत्र देत असताना आता पियुषला चांगली मॅच. मुशरफ पहिल्या बॉलवरती डबल आल्यानंतर लगेच डॉट बॉल. हो बॅटची कडा पाठीमागे, बॉल सरळ चालला लॉंग स्टॉपला, आलाय चौकार. थँक्यू डीजे. ओव्हर स्टेपिंग सर. यस चेक करायचंय सर, आपल्याला चेक करायचंय का? ओके, पंचांना चेक करायचंय ओव्हर स्टेपिंगसाठी. आमचे तिसरे पंच या ठिकाणी आहेत, ते चेक करतील. चला ऑन फील्ड डिसिजन तो फायनल असेल, कारण की इथे लाईन त्याच्यामध्ये कव्हरच होत नाहीये. चौकार आलाय, चौकारानंतर धावसंख्या जाऊन पोहोचले 21. 21 धावा धाव फलकावरती आल्यात. लक फॅक्टर ओपन झालेत चेंज द गेम वंजारपाडा टीमसाठी. बादचे कडा घेऊन लॉंग स्टॉपला मुशरफ. पुन्हा एकदा खुला टाकण्याचा प्रयत्न, हलक्या हातानं स्केअर केलाय. फाईन लेगला बीट केला, डीप मध्ये चाललाय बॉल. हो आउटफील्ड फास्ट आहे, थांबणारच नाहीये. येतोय आणखी एक चौकार.
थँक्यू. प्रियेशच्या बॅटमधून बॅक टू बॅक 2 चौकार आलेत आणि या 2 चौकारानंतर धावसंख्या जाऊन पोहोचले 25. 25 धावा धावफलक्यावरती आल्यात. बघाजपासून डगआउट अगदी शांत होतं, परंतु आता प्रियेशच्या बॅटमधून आलेले 2 चौकार अगदी आपण पाहता आता टीमचा आत्मविश्वास देखील इथून मात्र वाढलाय. 25 धावा धावफलक्यावरती. तिसरं षटक चालू आहे. मुशरफच्या विरोधामध्ये आक्रमणाला सुरुवात. यावेळी इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा तोच फिल्डर त्याची पोझिशन चेंज केली, परंतु बॉल त्याचा पाठलाग सोडत नाहीये. फर्स्ट स्लिपमध्ये एकच धाव आली आहे. हे चांगलं क्रिकेट आहे खऱ्या अर्थानं. आपण पाहता मैदानाच्या आतमध्ये चेंज द गेम वंजरपाडा टीमकडनं सौरभ आणि त्याच्या साथीनं प्रियेश 2 चौकार आले आणि त्याच्यानंतर मात्र प्रियेशनं एक सिंगल मिळवली. ती सिंगल आल्यानंतर धावफलक जाऊन पोहोचले 26. चांगली गोलंदाजी चालू आहे मुशरफची, परंतु फिल्डर साथ देत नाहीयेत. फिल्डिंग डिपार्टमेंटमध्ये खऱ्या अर्थानं ज्या चुका झाल्यात त्या चुकांनी खऱ्या अर्थानं 2 चौकार पाहायला मिळालेत. त्या चुका खऱ्या अर्थानं टाळाव्या लागतील. तुम्हाला कमीत कमी धावसंख्येपर्यंत विपक्ष टीमला रोखायचं आहे. हलक्या त्यानं स्केअर केलं. पुन्हा एकदा गॅपमध्ये ढकलला. गॅप मोठी आहे. आउटफील्ड देखील फास्ट आहे. बॉल चाललाय शॉर्ट थर्डमॅनच्या बाजूनं. डीप थर्डमॅन सीमा पार. धाबा 4 चौकार. चौकार या षटकामध्ये आलेत मुशरफच्या. सेकंड स्पेलमध्ये थोडीशी महागडी कामगिरी झाली आहे मुशरफची. खऱ्या अर्थानं गोलंदाजाची जर पाहायला गेलं तर चुकीच नाही आहे, कारण की फिल्डरकडनं या चुका झाल्यात आणि त्याच चुकांचं रूपांतर 3 चौकारांमध्ये आपल्याला होताना पाहायला मिळालं. 30 धावा आता धावफलक्यावरती आल्यात चेंज द गेम वंजारपाडा टीमच्या. म्हणजे 10च्या सरासरीनं बरोबर 3 षटकांमध्ये 30 धावा धावफलक्यावरती आल्यात. 2 विकेट्स महत्वाचा आल्यानंतर 30 धावा धावफलक्यावरती. 5 बॉलमध्ये 10 या धावसंख्येवरती बॅटिंग करतोय 30-30 सौरभ आणि 8 बॉलमध्ये 6 या धावसंख्येवरती बॅटिंग करतोय प्रियेश बाबरे. चांगली बॅटिंग चालू आहे. चांगली पार्टनरशिप बिल्डअप झाली आहे. 26 धावसंख्येची अगदी आपण पाहताय 13 बॉलमध्ये 26 धावसंख्येची पार्टनरशिप आपल्याला पाहायला मिळतीये. सन्माननीय काशीनाथजी जाधव आणि सुनीलजी जाधव साहेबांचं या ठिकाणी आगमन झालंय. साहेबांचं आपण आमदार चषकामध्ये सहर्ष आणि मनपूर्वक स्वागत करूया आणि साहेबांना विनंती करूया की या मुख्य मंचावरती या. मोहम्मद गोलंदाजी मार्क होती 4थ्या ओव्हरमध्ये आपण पाहताय. शॉर्ट बॉल शॉर्ट टर्म पूल केलाय. बॉलला सरळ पाठवला डीप स्क्वेअर लेगला. प्रियेश बाबरेच्या बॅटमधून आलाय मच निडेड षटकार. खऱ्या अर्थानं इतका आनंद झाला असेल आता डगआउटला या षटकारानं, कारण की मगासपासून शांतता पसरली होती.
आता खऱ्या अर्थानं डगआउट मध्ये देखील हालचाल चालू झाली आहे या षटकारानंतर. प्रियेश बाबरे खऱ्या अर्थानं आपण पाहताय दुबई रिटर्न. प्रियेश बाबरे मैदानाच्या आतमध्ये. आता प्रॅक्टिस कधी करतात हे देखील आता समजायला मार्ग नाहीये. ओ आणखीन एक लंगन सीमारेषेच्या पलीकडे. बॅक टू बॅक दुसरा षटकार. प्रेक्षक वर्ग त्या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांना विनंती आहे की मॅच बॉल लगेच मैदानाच्या आतमध्ये द्या. धावसंख्या या षटकारानंतर जाऊन पोहोचली आहे 42 धावा धावफलकावरती. मोहम्मदचा पहिला हॅप ट्रॅकर आला, त्याच्यावरती पुलचा फटका पाहायला मिळाला आणि त्याच्यानंतर अगदी आमंत्रणच दिलं. फुल टॉस आला, त्याच्यावरती फुल टोल वसूल करत असताना बॅक टू बॅक दुसरा आला. 42 धावा धावफलकावरती. चेंज द गेम वंजारपाडा टीमच्या आपल्याला पाहायला मिळतात. थोडीशी आता कुठेतरी मात्र वरचढ ठरताना पाहायला मिळतीये ती मात्र गोरेगाव टीमच्या. हो पुन्हा एकदा ऑन साईडला. यावेळी उंची जास्त, लांबी कमी. पकडली एक कॅच. मिड विकेटला मिळाली आहे विकेट प्रियेशची. डीजे डीजे थोडं थांबा. हो सर चेक चालू आहे चालू आहे. फलंदाज बाद. उंची जास्त मिळाली, लांबी थोडी कमी आणि त्याचमुळे आपण पाहताय प्रियेश बाबरे मात्र इथून बाद होतोय. सलगचा तिसरा षटकार मारायचा होता आणि बॉल देखील अगदी स्लॉट मध्येच होता, परंतु उंची जास्त प्राप्त झाली आणि अगदी आपण पाहताय लांबी मिळालीच नाही आणि इथून मिड विकेटला चांगला झेल त्या ठिकाणी पकडला. त्या ठिकाणी फिल्डर होते फैजल. जबरदस्त कॅच फैजलचे आपण पाहता. त्या ठिकाणी फिल्डिंग पाहायला मिळाली आणि आता नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये नरेश मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत 5व्या क्रमांकावरती बॅटिंग करण्यासाठी. परंतु आता खऱ्या अर्थानं स्कोरबोर्ड देखील सेट झालाय. चांगल्या धाव फलक्यावरती आलात. आता खऱ्या अर्थानं थोडासा स्ट्रॉंग झोन आहे बंजारपाडा टीमचा. ओ यावेळी टपली तर मारली आहे, परंतु इथे देखील मिस टायमिंगच आहे. हो बॅक टू बॅक विकेट. मोहम्मदच्या विरोधामध्ये पहिल्या 2 बॉलवरती प्रियेशनं 2 षटकार मारले होते, परंतु आता मोहम्मदनं देखील आपण पाहताय बॅक टू बॅक 2 विकेट्स मिळवल्यात. फलंदाज बाद नरेश. सूरज मैदानाच्या आतमध्ये दाखल होत्या 6व्या क्रमांकावरती बॅटिंग करण्यासाठी. 42 धावा आल्यात आणि बॅक टू बॅक 2 विकेट्स आल्यात. सेट फलंदाज बाद झाला प्रियेश आणि त्याच्यानंतर लगेच पाठीमागच्याच बॉलवरती आपण पाहताय नरेश देखील बाद झाला आणि आता सूरज मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करण्यासाठी दाखल झाला. सौरभला खऱ्या अर्थानं आता साथ द्यावी लागेल. सौरभच्या खऱ्या अर्थानं बरोबरीनं ती पार्टनरशिप करावी लागेल. 42 धावा धावफलकावरती. 4थं षटक प्रगतीपथावरती. 4 बॉल आतापर्यंत झालेत मोहम्मदच्या या षटकातील आणि त्याने देखील 2 विकेट्स मिळवल्यात. हॅट्रिक बॉल. ओ कडे खेळण्याचा प्रयत्न पंच सांगतायत इट्स अ वाईट बॉल. एक्स्ट्राची धाव आली आहे. एक्स्ट्राच्या धाव्यानं 43 धावा धावफलकावरती. पहिलाच बॉल मोहम्मदचा खऱ्या अर्थानं सूरजसाठी आउटसाठी ऑफस्ट्रोम आला आणि तो देखील वाईडच आपल्याला पाहायला मिळतोय. 43 धावा धावफलकावरती आलात. हे 2 षटक थोडेसे मागणे झालेत गोरेगाव टीमसाठी. या 2 षटकांमध्ये मोठ्या धावा पाहायला मिळाल्यात.
जिथे मात्र पहिल्या 2 षटकांमध्ये इकॉनॉमिकल होते दोनही गोलंदाज. हो आणखीन एक चांगला बॉल समोरून आता टर्न केला, स्विंग अँड मिस केलाय. डॉट बॉल आणखीन एक पाहायला मिळतोय. शेवटचा बॉल बाकी आहे मोहम्मदच्या या षटकातील आणि त्यानं मात्र 5 बॉलमध्ये आतापर्यंत धावा खर्च केल्यात, त्या म्हणजे 3 आणि विकेट देखील 2 त्यानं मिळवल्यात. 2 षटकार आले परंतु कुठेही डगमगला नाही. ते धाडस दाखवलं आणि मात्र धाडस दाखवत असताना 2 महत्वाच्या विकेट्स त्यानं मिळवल्यात. शेवटचा बॉल मोहम्मदच्या या षटकातील 4थं षटक. 43 धावा धावफलकात. हो यावेळी बॅक टू द बॉलर हा फटका केलाय परंतु धाव घेण्याचा प्रयत्नच केला नाहीये सौरभनं, कारण की त्याला स्ट्राईक हवे शेवटच्या षटकांमध्ये. शेवटचा बॉल देखील डॉट बॉलच आला. चांगलं कमबॅक पाहायला मिळालं मोहम्मदचं आणि कमबॅक करत असताना त्यानं 2 विकेट्स देखील मिळवल्या. त्यातील प्रियसची विकेट ती फार महत्वाची होती. ती विकेट्स येणं फार गरजेचं होतं आणि ती विकेट्स त्यानं मिळवून दिली आहे. 4 ओव्हरचा खेळ समाप्त झालाय. 43 धावा धावफलकामध्ये पाहायला मिळतात. अजूनही जर पाहिलं गेलं तर मात्र शेवटचं षटक बाकी आहे. गोरेगाव टीम आता कोणता गोलंदाज? फैसल फैजल गोलंदाजी मार्कवरती आला. शेवटचं षटक. सॅकिंग एंडवरती आपण पाहताय सौरभ, ज्यानं शेवटच्या बॉलवरती रन्स घेतलीच नाही. स्ट्राईक त्यानं स्वतःकडे ठेवली आहे. त्या स्ट्राईकचा कितपत फायदा आता या शेवटच्या ओव्हरमध्ये तो घेईल. हो चांगला बॉल परंतु पंच सांगतात वाईड आहे. वाईड लाईनला सोडून बाहेर निघाला आणि इथून पंचाने लगेच वाईड दिला. एक्स्ट्राची धाव 44. हो चांगला बॉल अँगलला बाहेर काढलाय. बरोबर अगदी जर पाहायला गेलं तर थोडासा पाठीमागे ठेवला आणि तिथून मात्र बॉलला अगदी टर्न केलाय. जबरदस्त बॉल इथून पाहायला मिळाला. डॉट बॉल आलाय. धावसंख्या धावफलकावरती आली आहे 45. ओ टॉपेज फलंदाज बाद सौरभ. दोन्ही टीमचे कॅप्टन आपण टॉससाठी रेडी राहा. इनिंग ब्रेकमध्ये टॉस केला जाईल. सेकंड राऊंडची पहिली मॅच प्रथमेश 11 दामोते आणि त्यांच्या विरोधामध्ये बाप्पा मोरिया 8943 मोठी जुई. चला नेक्स्ट मॅचचा टॉस साठी आपण इन्व्हाइट करतोय दोन्ही टीमच्या कॅप्टनला. हो ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. आणखीन एक डॉट बॉल. शेवटच्या बॉलवरती सौरभनं स्ट्राईक मात्र स्वतःकडे ठेवली, ती धाव घेतलीच नाही आणि त्याच्यानंतर सौरभ बाद झालाय. पुढे सरकला, स्टेप आउट झाला. एकच धाव इथून आपल्याला पाहायला मिळतीये. एका धावानं आपण पाहताय धाव फलक जाऊन पोहोचले ते आता मात्र 46. शेवटचं षटक. फैजलचं 2 वाईड आले, त्याच्यानंतर डॉट बॉल, त्याच्यानंतर विकेट, आणखीन एक डॉट आणि आता मात्र सिंगल. 4 बॉलमध्ये 3 धावा खर्च केल्यात फैजलनं. ओ फुलटॉस ऑन साईडला बॉलला पाठवलाय डीप स्क्वेअर लेगला, ठोकलाय षटकार. थँक्यू डीजे थँक्यू. आणि आता बॅटिंग करणाऱ्या टीमनं रिव्ह्यू घेतलाय वेट साईड साठी. चला चेक करायचं. तिसरे पंच आहेत. लगेच आता इथून आपल्याला डिसिजन येईल. फेअर डिलिव्हरी. रिव्ह्यू गमावला. चेंज द गेम वंजरपाडा टीमनं.
धावसंख्या धावफलक्यावरती पाहायला मिळते या षटकारानं 52. अर्धा षटक कंप्लीट झालाय. चेंज द गेम वंजारपाडा टीमचं. फैजलनं एक चुकी केली, फुल टॉस बॉल टाकला, त्याच्यावरती षटकार आला. आतापर्यंत भरपूर चांगली गोलंदाजी करत होता. एक चुकीचा बॉल, त्याच्यावरती मोठा प्रहार. हो, यावेळी समोर टाकलाय. फिल्डर अगदी आपण पाहताय प्रयत्न करतात, उलट्या दिशेने धावतात. कॅच ड्रॉप झाली आहे. 2 कंप्लीट झाल्या. तिसरीचा प्रयत्न नॉर्थ स्ट्राईक एंडवरती फेकी आणि इथून मात्र फलंदाज बाद होईल. 2 धाबा कंप्लीट झाला. 2 धाबांना धावफलक जाऊन पोहोचले ते मात्र 54. हॅलो डीजे डीजे थांब. यांच्या वतीने आपल्या आयोजनाला एक खास गिफ्ट आहे. जो संघ या स्पर्धेमध्ये चॅम्पियन होईल, खरं तर यावर्षी विश्वरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 135वी जयंती आणि 135व्या जयंतीनिमित्त खरं तर हे विशेष गिफ्ट आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची एक फार मोठी फ्रेम आहे. जो संघ चॅम्पियन होईल त्या चॅम्पियन संघाला पंचशील नगर वाकस यांच्या वतीने ते गिफ्ट असेल. तर ती फ्रेम आधी रोशन शेठ आपण ती फ्रेम स्वीकारा आणि त्यानंतर सुनील जाधव आणि काशीनाथ जाधव या ठिकाणी उपस्थित, त्या दोघांचा सन्मान आपल्या शुभास्ते करावा. कॅमेरामॅन आपण इकडे कॅमेरा टर्न करा. आधी या स्पर्धेचे आयोजक रोशन शेठ दळवी ती फ्रेम स्वीकारतात. विश्वरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 135वी जयंती आणि त्या जयंतीच्या निमित्ताने चॅम्पियन संघाला ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची फ्रेम गिफ्ट देण्यात येईल. आणि सुनीलजी जाधव आणि काशीनाथजी जाधव यांच्या वतीने पंचशील नगर वाकस यांच्या वतीने आणि रोशनदादा आता आपण या 2 व्यक्तींचा सन्मान या ठिकाणी करणार आहोत. मोठी जुई ब चे कॅप्टन लवकर या. प्रथमेश 11 स्वर्गीय कार्तिक 11 धामोतेचे कॅप्टन आपण टॉससाठी या. तत्पूर्वी आम्ही 2ही व्यक्तींचा सन्मान करतो. सुनीलजी जाधव आणि काशीनाथजी जाधव यांचा सन्मान. भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि यावर्षीची जयंती 135वी आहे. आणि सुनील जाधव दादा आपण या, आपला सन्मान इथे केला जाईल. काशीनाथ जाधव दादा आपणही या, आपल्या दोघांचाही सन्मान या ठिकाणी आम्ही करत आहोत. खरं तर खूप छान गिफ्ट आपण चॅम्पियन संघाला दिलत. आणि या स्पर्धेचे आयोजक सामाजिक कार्यकर्ते रोशनजी दळवे यांच्या शुभ हस्ते आपण सुनीलजी जाधव यांचा सन्मान करतोय. त्यानंतर काशीनाथजी जाधव यांचाही सन्मान केला जाईल. मोठी जुई ब चे कॅप्टन आता आपण लवकर या. आणि प्रथमेश 11 धामोते, धामोतेचा कर्णधार टॉससाठी या, उशीर करू नका. आणि काशीनाथजी जाधव यांचाही सन्मान. अत्यंत खुश आहेत. वाकसची स्पर्धा आणि पंचशील नगर वाकस यांच्याकडून एक खास गिफ्ट आम्हाला आलेलं आहे. रोशन दळवे यांनी या गिफ्टचा स्वीकार केला आणि चॅम्पियन संघाला ती फ्रेम मात्र देण्यात येईल. काशीनाथजी जाधव यांचाही सन्मान. मोठी जुई ब चे कॅप्टन आलेले आहेत. प्रथमेश 11 धामोते आपण उशीर करू नका, अदरवाईज मोठी जुई ब ला टॉसविन दिला जाईल. या सूचना तुम्हाला सातत्याने करायला नकोत, कारण इनिंग ब्रेकमध्ये टॉस होणं कंपल्सरी. कॅप्टन आलेले आहेत तर मी विनंती करेल सचिन धुळे दादांना. सचिन दादा आपण या मानाचा टॉस सचिन धुळे दादा यांच्या शुभ हस्ते आपण करत आहोत. या परिसराचं भावी नेतृत्व चोरावळीचे सचिन दादा धुळे. कॅमेरामॅन कॅमेरा जरा टर्न करा. जिथे आपण सचिन दादांच्या शुभ हस्ते टॉस करतोय, स्वर्गीय कार्तिक स्मृती प्रथमेश धामोते आणि त्यांच्या विरोधात बाप्पा मोरिया मोठी जुई ब. हेड इज द कॉल. टेल. टॉस जिंकला बाप्पा मोरिया मोठी जुई ब संघाने. कॅप्टन डिसिजन काय असेल? क्षेत्ररक्षण. बाप्पा मोरिया मोठी जुई ब संघाने फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय. बॅटिंग असेल स्वर्गीय कार्तिक स्मृती प्रथमेश 11 धामोतेची. दोन्ही कॅप्टन आपण एक गोष्ट लक्षात घ्या की आपल्या टीमला स्टेजकडे बोलून घ्या. मॅच संपली की लगेच मैदानाच्या आतमध्ये जाय. 4 ओव्हरची मॅच राहील ही गोष्ट लक्षात घ्या. आणि ऐकूया आवाज. इथून मात्र चेसिंगसाठी उतरला उमर 11 गोरेगाव. आणि ऐकूया आवाज योगेशजी ढोळे सरांचा. ओव्हर टू सर. थँक्यू सो मच अजय सर. 55 धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे तो गोरेगाव टीमला. सलामीचे दोनही फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. स्ट्रायकिंग एंडवरती आपण पाहताय मोहम्मद स्ट्रायकिंग एंडवरती आणि नॉन स्ट्राईक एंडवरती कौनेन
मोहम्मद आणि कौनेन हे दोन सलामीचे फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. गोलंदाजी मार्कवरती संकेत पहिलं षटक घेऊन 55चा बचाव करण्यासाठी. हो पहिलाच बॉल ऑन साईडला खेळलाय. गॅप मोठी आहे. फिल्डर प्रयत्न करतात. त्यांचा आवाक्याच्या बाहेर बॉल चाललाय. सीमारेषेच्या पलीकडे मिड विकेटला आलाय. पहिल्याच बॉलवरती मोहम्मदच्या बाटमधून चौकार. तो पहिल्याच बॉलवरती अगदी आपण पाहताय बाउंड्री आली आहे. चौकारानं अकाउंट ओपन केलाय मोहम्मदनं. हो आडव्या बाटनं पुन्हा एकदा प्रहार चढवला. डीप मध्ये फिल्डर आहे तो. चांगली फिल्डिंग. तोपर्यंत एकच धाव इथून आपल्याला पाहायला मिळते. जबरदस्त फिल्डिंग पाहायला मिळते. डीप मध्ये सौरभ त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. एक धाब्यानं आपण पाहतोय धावफलक जाऊन पोहोचले 5. पहिलं षटक प्रगतीपथावरती P1चं मोहम्मद आणि त्याच्या साथीनं कौनेल हे दोन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. कौनेल आता खऱ्या अर्थानं ऑन स्ट्राईक आपल्याला पाहायला मिळतोय. हो यावेळी समोर खेळलाय. मिड ऑफ आणि मिड ऑनच्या वरून बॉल चाललाय सीमारेषेच्या पलीकडे. आणखीन एक चौकार. आला ना त्याच्या बाटमधून देखील चौकारच पाहायला मिळतोय. धावसंख्या एकंदरीत 9 आपण पाहताय. पहिलं षटक चालू आहे. गोलंदाजी मार्क होते आपण पाहताय संकेत बाबरे आणि त्याच्या विरोधामध्ये आक्रमण स्वीकारलंय ते गोरेगावच्या दोन्ही बॅटरनं. हो यावेळी देखील बॅक टू द बॉलर. धाव इथून मिळणार नाहीये. डॉट बॉल पाहायला मिळतोय. पहिल्या 3 बॉलमध्ये खर्च केला धावा संकेत बाबरेनं 9. चौथा बॉल इथून डॉट बॉल पाहायला मिळतोय. बचाव करायचा आहे ते म्हणजे अगदी आपण पाहताय 55 या धावसंख्येचा. हो इथे मात्र मिसहिट झालाय. फिल्डर आहेत. शॉर्ट स्क्वेअर लेग मध्ये पकडली एक कॅच. फलंदाज होईल बाद. रेडी ठेवा. बाला नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये. हो पंचांकडे लाऊड अपील. पंचांचं फिंगर अप. बॅक टू बॅक विकेट. बाला बाद.
नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपण पाहताय फैजल. गोरेगाव टीमचा खऱ्या अर्थानं ट्रम्प कार्ड आहे फैजल. मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला बॅटिंग करण्यासाठी. 9 धावसंख्येवरती 2 विकेट्स आल्या. जी खऱ्या अर्थानं सुरुवात वंजारपाडा चेंज द गेम वंजारपाडा टीमची. ओ इथे कट करण्याचा प्रयत्न. शॉट छडमानला पकडले कॅच. मोहम्मद देखील वाद. उमर नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करण्यासाठी. हो पुन्हा एकदा खोलात टाकलाय. पंचांकडे अपील केली जाते. हो पडल्यानंतर बाहेर निघालाय. पंच सांगतात इट्स अ व्हाईट बॉल. आणि आता पंचांनी नो दिला. कारण की अगोदर एक बाउन्स आला होता आणि त्याच्यानंतर पुन्हा एकदा बाउन्सरचा वापर केला आणि पंचांनी लगेच इथे मात्र नो बॉल दिला. नो बॉल आल्यानंतर एक धाव तर धावफलकावरती जरूर आता इथून ऍड होताना पाहायला मिळतीये. एका धाबानं आपण पाहताय धावफलक जाऊन पोहोचले 11 बनवायचे 55. खऱ्या अर्थानं आपण पाहताय 3 विकेट्स आल्यात 10 या धावसंख्येवरती. गोरेगाव टीमच्या देखील 55 धावसंख्येचा पाठलाग करत असताना कुमारचं षटक आतापर्यंत जर पाहायला गेलं तर एक वाईड एक नो बॉल देखील आला. एक विकेट एक डॉट बॉल. आता फ्रीटचा बॉल सॅकिंग एंडवरती आपण पाहताय फलंदाज उमर. ओ इथे फटका चांगला आहे फ्रीटच्या बॉलवरती. बॉल सरळ चालला एक्स्ट्रा कव्हर सी बारेशेच्या पलीकडे चौकार. पंधरा धावा धाव फलक्यावरती. दुसरं षटक चालू आहे कुमारचं. एक नो बॉल आला त्याच्यानंतर मात्र लगेच चौकार पाहायला मिळाला फ्रीटच्या बॉलवरती. हो याने पिक केलाय. पिकअप शॉट. बॉल चाललाय सीमा पार. उमरच्या बॅट मधून आलाय षटकार. षटकारांसाठी
5,000 500 सरफराज शेख यांच्याकडून आणखीन एक षटकार जर का आला तर 500 रुपयाचं कॅश प्राइज. हो इथे मिस टायमिंग हवेमध्ये फिल्डर डाऊन दी बॉल जज करतात पकडली कॅच दिलंय प्रत्युत्तर गोलंदाज कुमारनं उमरला केलंय बाद. हो इथे अगदी आपण पाहताय समोर खबरमधून बॉलला काढलाय फिल्डर वेगानं आलाय सौरभ तोपर्यंत धाव मिळते ती फक्त एका धाब्यानं आपण पाहताय धावफलक आता जाऊन पोहोचलाय ते 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर 22 विकेट्स आल्यात त्या 4. परंतु अजूनही मैदानाच्या आतमध्ये फलंदाज फैजल गोरेगाव टीमकडनं आपल्याला पाहायला मिळतोय. फैजलकडे खऱ्या अर्थानं संपूर्ण लक्ष असेल आता कारण की ज्या पद्धतीनं आपण पाहताय फैजल फॉर्म मध्ये ज्या पद्धतीनं आपल्या टीमसाठी बॅटिंग करतो त्याच्याकडे आता संपूर्ण गोरेगावकरांचं लक्ष लागून राहिलं. 18 बॉल 33 धावसंख्येची आवश्यकता आहे. 4 विकेट्स महत्वाच्या आल्यात. अजमल आणि त्याच्या साथीनं फैजल मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. परंतु आता तिसऱ्या षटकामध्ये गोलंदाजी मार्कवरती आपण पाहताय गोलंदाज सेकंड स्पेलमध्ये संकेत बाबरे यांना तुम्ही पुन्हा एकदा पाहताय. फैजल मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय आणि अद्यापही एकही बॉल खेळला नाही. जिथे स्वर्गीय दिबा पाटील प्रतिष्ठान उमरोली टीम खेळत होती आकाश लोंगले 2 षटक. ओ यावेळी पायातला बॉल फ्लिक केलाय. ओ मनगटातली ताकद बॉल सरळ चाललाय डीप स्क्वेअर लेग सीमा पर धावा मिळतील 4. आजमलच्या बाटमधून चौकार. जाऊन पोहोचली ती मात्र 26 धावा धाव फलक्यावरती आल्या. 4 विकेट्स आल्यात. तिसऱ्या षटकाला सुरुवात झाली आहे आणि पहिल्याच बॉलवरती संकेत बाबरेच्या विरोधामध्ये अजमलच्या बॅटमधून चौकार आला. चौकारानंतर 26 धावा धाव फलक्यामध्ये आपण पाहताय फैजल अजूनही नॉन स्ट्राईक एंडवरती आहे. आकाश लोंगलेला स्ट्राईक मिळाली नव्हती आणि त्याच्यानंतर स्ट्राईकवर आल्यानंतर त्याची विकेट पाहायला मिळाली होती. हो इथे मिस टायमिंग तर जरूर होता परंतु फिल्डर नाहीये नो मार्क्स लँड मध्ये तोपर्यंत धाव मिळते 1. आणि आता फैजल फायनली स्ट्राईक वरती आलाय. धावसंख्या जाऊन पोहोचले 27 धावा धाव फलक्यावरती आपण पाहता. येणारे अजूनही जर पाहायला गेलं तर 16 बॉलचा खेळ बाकी आहे आणि 28 धावसंख्येची आवश्यकता आहे गोरेगाव टीमला. संकेत बाबरे कमबॅक करण्याचा प्रयत्न करतोय परंतु त्याच्याच विरोधामध्ये धावा येताना पाहायला मिळतात. टीमचा खऱ्या अर्थानं प्रामुख्याचा गोलंदाज आहे त्याच्यावरती विश्वास आहे. हो चांगला बॉल वेगवान बॉल आडव्या बाटने खेळण्याचा प्रयत्न या ठिकाणी फैजलचा परंतु अपयशच आलंय कारण की डॉट बॉल इथून आपल्याला पाहायला मिळतोय. एक बॉल तुमच्यासाठी महत्वाचा आहे.
एक एक बॉल एक एक धाव इथून खऱ्या अर्थानं दोनही टीमसाठी फार महत्वाची आहे. त्या धावेसाठी आणि त्या बॉलसाठी खऱ्या अर्थानं संघर्ष करावा लागतोय. कमी गतीनं टाकलाय, कमी गतीनं चेंज ऑफ पेस, गतीमध्ये परिवर्तन केलं. अगदी आपण पाहताय टप्पा देखील थोडासा पाठीमागे ठेवला, कट करण्याचा प्रयत्न फैजलचा, तिथे देखील डॉट बॉलच पाहायला मिळतोय. प्रेशर टाकण्याचं काम करतोय संकेत बाबरे या षटकामध्ये. व आडव्या बाटने खेळण्याचा प्रयत्न, फटका फसलाय. स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये पकडली एक कॅच संकेत बाबरेनं. या मॅच मधली सर्वात महत्वाची विकेट. फैजल आउट. या षटकातील आतापर्यंत जर पाहिलं गेलं, विकेट पाच झाल्यात. पाच विकेट्स आतापर्यंत आल्यात. 27 धावा धावफलक्यावरती आहेत. या षटकातील 5 बॉलचा खेळ समाप्त झाला. कमबॅक केलं संकेत बाबरेनं. पहिल्या 2 बॉलमध्ये 5 धावा खर्च केल्या होत्या. हो, इथे फुलटॉस बॉल स्केअर केलाय. शॉर्ट थर्डमॅनच्या बाजूने बॉल चाललाय. अगदी आपण पाहताय सीमारेषेच्या पलीकडे मिळतोय चौकार. बॅटिंग करणारा, फिल्डिंग, अंपायर्सने आता खऱ्या अर्थानं रिव्ह्यू घेतलाय. चेक करायचा अंपायर्सला. थोडीशी शंका आहे. इट्स अ नो बॉल. कहाणी में ट्विस्ट येणारा बॉल. नो वरती आलाय चौकार. वेट साईड, कंबरेपेक्षा जास्त हाईट. चौकार आला आणि त्याच्यामध्ये नो बॉल देखील आला. पुन्हा एकदा 5 ने धावफलक पुढे जाईल. 32. 32 धावा धावफलकावरती. विकेट आल्यात 5. तिसरं षटक चालू आहे. शेवटचा बॉल बाकी आणि तो देखील आता फ्री हिटचा. हो, फ्रीटचा बॉल. पुन्हा एकदा फ्लिक करण्याचा प्रयत्न. रनआउटची संधी आणि इथून अगदी आपण पाहताय फलंदाज OUT आउट. बारा बॉल आणि 23 धावसंख्येची आवश्यकता आहे. स्वर्गीय कार्तिक 11 धामोते टीमचे पुरस्कर्ते अमोलजी बिर्ले साहेबांचा सन्मान या मुख्य मंचावरती आपण करतोय. अजय सर. थँक्यू सो मच. आज स्वर्गीय कार्तिक स्मृती या संघाला पुरस्कृत करणारे अमोलदादा बिर्ले यांचा सन्मान. कैलास वैखरे युवा उद्योजकांच्या शुभास अमोलदादा अत्यंत खुश आहेत. अमोलदादा, कारण पहिल्या मॅचमध्ये का बॅटिंग केली. दिवा पाटील उमरोली संघाला पराभूत केलं. आता लढाई आहे उरण तालुक्यातून आलेल्या बाप्पा मोरिया 8943 मोठी जू या संघाशी. अमोलदादा, आपण आसनस्थ व्हा. आपलं सहर्ष स्वागत. सचिन दादा धुळे या मंचावरती उपस्थित आहेत. रोशन दळवी साहेबांसोबत त्यांची चर्चासत्र रंगतंय. आमदार चषकाची ही स्पर्धा. पाटील वडापाव चे ओनर रोशन पाटील दादा आहेत. सगळ्यांच्या चर्चा रंगल्यात की आता
चेंज द गेम वंजारपाडा जिंकणार की त्यांच्या विरोधात उमर 11 गोरेगाव, हे आपल्याला बघायचं आहे. 12 बॉल 23 धावसंख्येची आवश्यकता आहे आणि नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करण्यासाठी आयमर. 12 बॉल 23 आयमर. गोलंदाजी मार्क होती सौरभ. चौथं षटक सौरभकडे. 12 मध्ये 23 अजूनही वाचवायचे आहेत चेंज द गेम वंजारपाडा टीमला. 12 मध्ये बनवायचे आहेत गोरेगाव टीमला 23. व पहिलाच बॉल हाफ ट्रॅकर होता. शॉर्ट ऑन पुल करण्याचा प्रयत्न अगदी आपण पाहता बरोबर व्हाईट लाईनच्या आतूनच आलाय. पंच सांगतायत की हा डॉट बॉल आहे. आता 11 बॉलमध्ये बनवायचे आहेत 23. प्रत्येक बॉलवरती अगदी जर पाहायला गेलं तर सिंगल डबल देखील तितक्याच महत्त्वाची आहे. धावफलक हालतं ठेवणं देखील गरजेचं आहे. साईक रोटेशन, पार्टनरशिप या सर्व गोष्टींकडे आता लक्ष केंद्रित करावं लागेल ते मात्र गोरेगाव टीमला. कारण की इथून विकेट्स आल्या त्या 6, धावसंख्या आहे ती 32. 11 मध्ये तुम्हाला अजूनही 23 धावसंख्येची आवश्यकता आहे. महत्त्वाचे फलंदाज बाद झालेत. आरम अजूनही मैदानाच्या आतमध्ये आणि त्याच्या साथीनं आता नवीन बॅटर आणखीन एक चांगला बॉल. आणखीन एक डॉट बॉल इथून पाहायला मिळतोय. जेवढे डॉट बॉल आता तुम्ही खेळणार तेवढा प्रेशर आता इथून तुमच्यावरती वाढताना जरूर पाहायला मिळेल. तुम्हाला कमीत कमी डॉट बॉल खेळावे लागतील. मोठे फटके मारावे लागतील. तुम्हाला आता 10 बॉलमध्ये 23 धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे. आता खऱ्या अर्थानं तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये संघर्ष करावा लागेल. संघर्षाची लढाई मैदानाच्या आतमध्ये लढावी लागेल गोरेगाव टीमला. ओ समोर लॉप केलाय लॉंगॉन सीमा पार आणि पंचांनी नो बॉल देखील दिलाय. ओ स्टेपिंग नो +6 धावा मिळतील 7. मार्च मध्ये पुनरागमन केलंय ते मात्र गोरेगाव टीमनं नो आला त्याच्यावरती षटकार देखील आला आणि बॉल मैदानाच्या आतमध्ये द्या. नो बॉल आला त्याच्यावरती षटकार आलाय. धावसंख्या जाऊन पोहोचले 39. 39 10 बॉल आणि आता 16 धावसंख्येची आवश्यकता आहे. सौरभनं मोठी चुकी केली आहे. नो बॉल देखील आलाय त्याच्यावरती षटकार देखील आलाय. आतापर्यंत दबाव बनवून ठेवला होता तो संपूर्ण दबाव या नो बॉलनं आणि या षटकारानं रिलीज झालाय. तो मात्र गोरेगाव टीमचा आता 10 बॉलमध्ये 16ची आवश्यकता आहे. सॅकिंग एंडवरती आरामला तुम्ही पाहताय जो 5 मध्ये 10 या धावसंख्येवरती बॅटिंग करतोय. हो पुन्हा एकदा बॉल सरळ चाललाय लॉंग ऑफ सीमा पार. आणखीन एक दर्जेदार षटकार. धावा धावफलक्यावरती आहेत. आता 9 बॉल मध्ये धावा बनवायच्या आहेत त्या 10. काय क्रिकेट आहे मैदानाच्या आतमध्ये. जे जिथे अगदी जर पाहायला गेलं तर पहिल्या 3 ओव्हरमध्ये अगदी जर पाहायला गेलं तर सर्वांना हा प्रश्न देखील पडला होता की इथून गोरेगाव संघ या धावसंख्येचा पाठलाग करेल का. परंतु क्रिकेट आहे अनिश्चिततेने भरला आणि इथे मात्र पलटवार होताना पाहायला मिळतोय. 9 बॉल आता 10 धावसंख्येची आवश्यकता आहे. गोलंदाज सौरभ ज्यानं बॅटिंग करत असताना धावा बनवलात आता गोलंदाजीतून मात्र खर्च करतोय. व इथून देखील आपण पाहताय मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये बॉलला कॅरी करायचा होता. बॉल हातामध्ये आलाच नाहीये. एक धाव कंप्लीट झाली आहे. 8 मध्ये आता बनवायचे त्या 9 धावसंख्या 46. 55 धावसंख्येचा पाठलाग करत असताना 46 धावा धावफलक्यावरती आहेत. 8 बॉल मध्ये 9 धावा अजूनही बनवायच्या आहेत. चांगली मॅच मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतीये.
उभा ठिकाणा पाठीमागे ओ फिल्डरकडनं चुकी पाठीमागे जायचं तो पुढे आला आणि इथे मात्र बॉल सरळ चाललाय लॉंग स्टॉपला आणखीन एक चौकार पन्नास धावा धावफलकावरती आहेत आता 7 बॉल मध्ये धावा बनवायच्या आहेत गोरेगाव टीमला 5 काय बॅटिंग केलं मैदानाच्या आतमध्ये आरमनं फैजल बाद झाल्यानंतर डगआउट शांत झालं होतं आता वाटलं देखील नव्हतं परंतु फलंदाज आरमनं ते करून दाखवलंय 7 बॉल मध्ये 17 वरती तो बॅटिंग करतोय ओ फुलटॉस त्याच्यावरती आक्रमण मॅच फिनिश केली आहे या षटकारानं फलंदाज आयमर